Morning everyone. Welcome to the online session of supply chain management. So today is our second session of the supply chain management. In the first session we studied about the basic information of supply chain management. So in that session we studied what is supply chain management, which are different objectives of supply chain management, how the framework of supply chain works, okay, which are different primary activities, which are different supporting activities, and how supply chain works. म्हणजेच आपण सप्लाय चेनमध्ये काय पाहिलं होतं की रॉ मटेरियलचं प्रोक्युरमेंटपासून तर तो प्रोडक्ट फिनिश्ड गुडमध्ये कन्वर्ट होऊन कन्झ्युमरपर्यंत पोहोचणार. तर या दरम्यान जे काही सप्लाय चेन किंवा जे काही इंटरमिडिएटरी आहेत तर तिथे त्या वस्तूचं ट्रान्सपोर्ट कसं होतं हे आपण सप्लाय चेनमध्ये पाहिलं किंवा त्याच्या बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये पाहिलं. तर आज आपण पाहणार आहोत की व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट, व्हाय द सप्लाय चेन मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट टू ऑर्गनायझेशन. ओके, so first of all, supply chain management reduced cost. Supply chain management involves identifying those processes that increase cost without increasing the value of final product. These processes are wasteful and do not add value and should be eliminated whenever possible. म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं की अशा प्रोसेसेस फाइंड आउट केलं जातं की अशा प्रोसेसेस आहेत की ज्यामुळे कॉस्ट वाढत आहे. ओके, कॉस्ट वाढत आहे बट व्हॅल्यू ॲडिशन नाही होत आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूमध्ये एखादी जर प्रोसेस आहे त्या प्रोसेसचा उपयोग नाही किंवा त्या प्रोसेसमुळे काही व्हॅल्यू ॲडिशन होत नाही आहे, तर अशा प्रोसेसचं एलिमिनेशन करणं, त्याला फाइंड आउट करून त्याचं एलिमिनेशन करणं, त्यामुळे काय होणार, अल्टिमेटली कॉस्ट रिड्यूस होणार. देन द नेक्स्ट ॲडव्हान्टेज ऑर नेक्स्ट इम्पॉर्टन्स इज इन्क्रीज्ड इफिशियन्सी. सो हाऊ द इफिशियन्सी ऑफ वर्क is increased by the supply chain management. So resource wastage is a common source of increased production cost. Okay, if organization has several resources and if the organization is wasting that resources, then definitely there will be increase in the production cost. म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये काही रिसोर्सेस आहे ज्या रिसोर्सेसची काही गरज नसताना ते जर आपण वापरत असणार, ओके, तर जर तिथे रिसोर्स आपला वेस्ट झाला तर नक्कीच काय होणार की आपलं प्रोडक्शन कॉस्ट वाढणार. कारण आपण तो रिसोर्स यूज करत आहोत, तो रिसोर्स यूज करण्यासाठी आपल्याला काहीतरी कॉस्ट लागणार आणि त्यामुळे आपली काय वाढणार, प्रोडक्शन कॉस्ट वाढणार. ओके, ऑफन दिस इज ड्यू टू improper planning. A company that employs supply chain management is able to achieve efficiency of its operation since only those value adding activities are encouraged. म्हणजेच जे काही व्हॅल्यू ॲडिंग ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा त्यासाठी जे काही रिसोर्सेस लागणार फक्त तेच रिसोर्सेस वापरले जाणार, त्यामुळेच काय होणार, इफिशियन्सी इन्क्रीज होणार. ओके, देन सप्लाय चेन मॅनेजमेंट इन्क्रीज्ड आउटपुट. A company that employs supply chain management can foster close-knit relationship with the suppliers and customers, ensuring the timely fulfillment of order. म्हणजेच जी ऑर्गनायझेशन सप्लाय चेन मॅनेजमेंटचा वापर करतं तर त्या ऑर्गनायझेशनचं जे काही रिलेशनशिप असतं, त्या ऑर्गनायझेशनचे जे काही सप्लायर्स आहेत आणि कस्टमर्स आहेत, तर यांचं जे रिलेशन असतं हे एकदम चांगलं राहतं आणि ज्या काही कस्टमर्सच्या ऑर्डर आहे ह्या टाईमली फुलफिल होतात हे इन्श्युअर करतं जे सप्लाय चेन मॅनेजमेंटचा वापर करतात. ओके, देन अ कंपनी नोन फॉर इट्स टाइमलीनेस अँड रिस्पॉन्सिव्हनेस विल अट्रॅक्ट मोर कस्टमर अँड विल ग्रो ॲज अ रिझल्ट ऑफ इन्क्रीज्ड आउटपुट अँड सेल्स. म्हणजेच जी ऑर्गनायझेशन एक रिस्पॉन्सिव्हनेसने काम करणार, जबाबदारीने काम करणार आणि ज्या वस्तू आहेत किंवा ज्या काही ऑर्डर्स आहेत कस्टमरच्या त्या वेळेवर पोहोचवणार, तर नक्कीच कस्टमर त्या ऑर्गनायझेशनकडे किंवा त्या कंपनीकडे अट्रॅक्ट होणार. अल्टिमेटली कंपनीचा सेल वाढणार आणि आउटपुटसुद्धा वाढणार कारण कस्टमरची डिमांड वाढणार. ओके, देन इट इन्क्रीज्ड प्रॉफिट. सो इफ द ऑर्गनायझेशन इज युजिंग सप्लाय चेन मॅनेजमेंट, देन डेफिनेटली organization is timeliness and responsiveness and
the sale and output of the organization is increased, and if the customers are increased, if the sale is increased, then definitely profit will be increased. ओके, तर हे आहेत 4 इम्पॉर्टन्स. सप्लाय चेन मॅनेजमेंटचा वापर करून काय होतं की कॉस्ट रेड्यूस होतं, इफिशियन्सी वाढतं, आउटपुट वाढतं आणि अल्टिमेटली कंपनीचं प्रॉफिटसुद्धा वाढतं. ओके, देन external drivers of supply chain performance. So which are external drivers which are responsible for the better performance of supply chain? Okay, so first one is inventory. So what is inventory? Inventory म्हणजे काय असतं, एक गोष्ट लक्षात घ्या की इन्व्हेंटरी म्हणजे जे काही रॉ मटेरियल एखाद्या ऑर्गनायझेशनकडे आहे. ओके, तर एखादा प्रोडक्ट तयार करण्यासाठी ऑर्गनायझेशनकडे जर काही रॉ मटेरियल असेल स्टोअर केलेलं, तर आपण त्याला काय म्हणतो, इन्व्हेंटरी. किंवा त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही रॉ मटेरियल आहे वर्क इन प्रोग्रेस, म्हणजे ते प्रोडक्ट तयार करणं सुरू आहे, वर्क इन प्रोसेस आहे किंवा वर्क इन प्रोग्रेस आहे, त्याला आपण WIP म्हणतो. तर वर्क इन प्रोसेसचं जे काही रॉ मटेरियल असेल त्यालासुद्धा आपण इन्व्हेंटरी म्हणतो. किंवा ज्या काही फिनिश्ड गुड तयार केलेल्या आहेत त्या रॉ मटेरियलपासून बट त्या ऑर्गनायझेशनकडे स्टोअर आहेत, तर त्यालासुद्धा आपण काय म्हणतो, इन्व्हेंटरी म्हणतो. ओके, सो इन्व्हेंटरी is a factor which include all the raw materials, work in process and finished good within the supply chain. Inventory policy can dramatically alter a supply chain's efficiency and responsiveness. म्हणजे ज्या काही ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीज असणार इन्व्हेंटरीच्या, म्हणजे इन्व्हेंटरी किती असली पाहिजे किंवा किती स्टोरेज करून ठेवलं पाहिजे ऑर्गनायझेशनने, त्यांचा किती एम आहे प्रोडक्शनचा, किती वर्क इन प्रोग्रेस असलं पाहिजे किंवा वर्क इन प्रोसेस असलं पाहिजे, तर ह्या सर्व पॉलिसीज अल्टर करतात म्हणजे सप्लाय चेन परफॉर्मन्सला. तर कसं करतात, तर त्यासाठी 3 फॅक्टर महत्त्वाचे असतात. किंवा व्हाय टू होल्ड इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी का ऑर्गनायझेशन ठेवतं. द फर्स्ट रिझन इज अनएक्सपेक्टेड चेंजेस इन द कस्टमर डिमांड. ओके, सो देर मे बी हाय डिमांड और लो डिमांड. तर कस्टमरच्या ज्या डिमांड आहेत ह्या अनसर्टन आहेत, अनिश्चित आहे. कधी डिमांड कमी असू शकतं, कधी डिमांड अचानकच वाढू शकतं. तर हा झाला फर्स्ट फॅक्टर. ओके, देन शॉर्ट लाईफ सायकल, प्रोडक्ट लाईफ सायकल शॉर्ट आहेत. आता प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणजे काय, तर मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये तुम्ही प्रोडक्ट लाईफ सायकल हा कन्सेप्ट शिकले असणार किंवा मॅनेजरियल इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही हा कन्सेप्ट शिकले असणार. सो व्हॉट इज प्रोडक्ट लाईफ सायकल. ओके, सो एव्हरी प्रोडक्ट हॅज डिफरंट स्टेजेस फ्रॉम इंट्रोडक्शन टू डिक्लाइन स्टेज. म्हणजेच एखादा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये काय असतं, प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये 4 स्टेजेस असतात. त्यामध्ये फर्स्ट स्टेज असतं इंट्रोडक्शन स्टेज, म्हणजेच एखादा प्रोडक्ट कंपनीने मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केला त्याला आपण काय म्हणतो, इंट्रोडक्शन स्टेज. ओके, देन द नेक्स्ट स्टेज इज ग्रोथ स्टेज, म्हणजेच तो प्रोडक्ट आता त्याचं मार्केटिंग आणि सेल्स वाढलं, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ सेल. आणि त्यानंतर असतं मॅच्युरिटी स्टेज. ओके, so in the product life cycle the maturity stage is important. If the product is reach up to maturity stage then the profit of organization is more. Okay, maturity stage ला काय असतं की कंपनीला मार्केटिंग कमी करावं लागतं, प्रमोशन थोडं कमी करावं लागतं आणि सेल्स वाढलेला असतो मॅच्युरिटी स्टेजसाठी. आणि प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये लास्ट स्टेज असतं डिक्लाइन स्टेज. त्या स्टेजमध्ये त्या प्रोडक्टचा सेलसुद्धा कमी होतो आणि प्रॉफिटसुद्धा कमी होतं आणि कस्टमर्स अल्टिमेटली कमी होतात. ओके, सो दिस इज अ प्रोडक्ट लाईफ सायकल. तुम्ही ह्या गोष्टी मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये शिकले असणार. ओके, तर पहिलं काय होतं फॅक्टर की अनएक्सपेक्टेड चेंजेस इन द कस्टमर डिमांड, म्हणजे सप्लाय चेन परफॉर्मन्स कसा अफेक्ट होतो. तर त्यासाठी काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात. जसं पहिले मी सांगितलं की अनएक्सपेक्टेड डिमांड ऑफ द कस्टमर. आता एक तुम्हाला उदाहरण देतो की कोविड-19च्या आधी म्हणजेच 2020मध्ये मार्चमध्ये किंवा फेबमध्ये जेव्हा आपला इथे पॅन्डेमिक सुरू झाला, त्याआधी किंवा 2019मध्ये कोणीही व्यक्ती स्वतः मास्क लावून फिरत नव्हता किंवा मार्केटमध्ये मास्कची डिमांड जास्त नव्हती. फक्त मेडिकल फील्डमध्ये जास्तीत जास्त लोक मास्कचा वापर करत होते. बट 2020मध्ये जसं आपण प्रोटेक्शनसाठी मास्कचा वापर चालू केला, तर तेव्हाच कस्टमरची जी डिमांड आहे ही अचानक वाढली आणि प्रोडक्शनसुद्धा जास्तीत जास्त त्या मास्कचं होऊ राहिलं किंवा सॅनिटायझर्सचं
प्रोडक्शन जास्त होऊ राहिलं. तर ही काय झाली, अनएक्सपेक्टेड डिमांड आहे, की अचानक कस्टमरची डिमांड वाढली. का वाढली? बिकॉज ऑफ द पॅन्डेमिक सिच्युएशन. ओके. देन द थर्ड वन इज प्रोडक्ट प्लोरिफिरेशन. म्हणजेच काय असते, प्लोरिफिरेशन म्हणजे की एखादा ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनमध्ये एखादा प्रोडक्ट जर ती ऑर्गनायझेशन सेल करत आहे, तर अचानक त्या ऑर्गनायझेशननी जर प्रोडक्ट रेंज वाढवली, म्हणजे एक प्रोडक्ट विकत होते आधी आणि आता अचानक 3 ते 4 प्रोडक्ट लॉन्च केले किंवा नवीन लॉन्च केले, तर त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट प्लोरिफिरेशन. ओके. तर प्रोडक्ट रेंज वाढवणं, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोडक्ट प्लोरिफिरेशन. ओके. देन द लास्ट वन इज अनसर्टन सप्लाय. जो काही सप्लाय असतो हा अनिश्चित असतो. कधी सप्लाय कमी होतो, कधी सप्लाय जास्त होतो. तर त्यामुळे सुद्धा काय होतं, सप्लाय चेन परफॉर्मन्स हा डिस्टर्ब होऊ शकतो. सो फर्स्ट फॅक्टर वॉज इन्व्हेंटरी. देन द नेक्स्ट वन इज ट्रान्सपोर्टेशन. ओके. सो ट्रान्सपोर्टेशन, अ फास्टर ट्रान्सपोर्टेशन अलो अ सप्लाय चेन टू बी मोर रिस्पॉन्सिव्ह बट जनरली लेस इफिशियंट. म्हणजे एखाद्या वस्तूचं जर ट्रान्सपोर्ट आहे, ते ट्रान्सपोर्ट फास्ट होत आहे, लवकरात लवकर ट्रान्सपोर्ट होत आहे. ओके. बट त्याची रिस्पॉन्सिव्हनेस जास्त राहणार, बट इफिशियंट राहणार नाही. ओके. देन द लेस दॅन फुल ट्रकलोड्स अलो द सप्लाय चेन टू बी मोर रिस्पॉन्सिव्ह बट जनरली लेस इफिशियंट. Transportation can be used to support a firm's competitive strategy. Customers may demand and willing to pay for a high level of responsiveness. म्हणजेच कस्टमर्स आता रेडी आहेत की हाय लेवल ऑफ रिस्पॉन्सिव्हनेसनी जर कस्टमरचा जो प्रोडक्ट आहे ऑर्डर केलेला, तो जर व्यवस्थित वेळेवर आणि रिस्पॉन्सिव्हली जर भेटत असेल, तर कस्टमर त्यासाठी जास्त पे करायला सुद्धा तयार आहेत. तर ट्रान्सपोर्टेशनसुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की जो सप्लाय चेन परफॉर्मन्सला अफेक्ट करू शकतो. Then facilities, places within supply chain where the inventory is stored, assembled or fabricated. The decisions on location, capacity and flexibility of facilities have a significant impact on the performance of supply chain. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये जे काही रॉ मटेरियल आहे, तर ते रॉ मटेरियल ठेवण्यासाठी किंवा इन्व्हेंटरी ठेवण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत. ओके. कशाचा स्टोअर केल्या जातात, कशा असेंबल केल्या जातात किंवा फॅब्रिकेट केल्या जातात, कोणते कोणते लोकेशनचे डिसिजन आहेत किंवा किती कॅपॅसिटी आहे. तर ह्या सर्व गोष्टी काय करतात, अफेक्ट करतात सप्लाय चेन परफॉर्मन्स. ओके. तर ह्या महत्त्वाचे 3 फॅक्टर्स होते किंवा त्याला आपण एक्सटर्नल ड्रायव्हर्स म्हणतो, जे सप्लाय चेन परफॉर्मन्स अफेक्ट करतात. तर कोणते कोणते होते, इन्व्हेंटरी, ट्रान्सपोर्टेशन आणि फॅसिलिटीज. ओके. Then the next point is supply chain relationships. Okay. So what is mean by supply chain relationship? So it refers to both customers and suppliers get connected in a way that allows them to easily exchange information, demand data and visibility of status. Supply chain relationship म्हणजे काय असतं? सप्लाय चेन रिलेशनशिपमध्ये काय असतं की कस्टमर आणि सप्लायर हे दोघंही एकमेकांसोबत कनेक्ट होतात, की ज्यामुळे ते एकमेकांसोबत माहितीचा एक्सचेंज करू शकणार. म्हणजे इन्फॉर्मेशन एक्सचेंज कशाविषयी, कन्झ्युमरला कशाची इन्फॉर्मेशन लागणार, प्रोडक्टविषयी. आणि जो काही सप्लायर आहे त्याला कोणती इन्फॉर्मेशन लागणार की कस्टमरला कोणत्या प्रकारचा प्रोडक्ट पाहिजे. ओके. त्यानंतर डिमांड डेटाची माहिती आणि व्हिजिबिलिटी ऑफ स्टेटस. म्हणजेच इथे आपण कस्टमर आणि सप्लायर हे 2 गोष्टी किंवा 2 टर्म वापरल्या, तर कधी कधी काय होतं की एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनला रॉ मटेरियल लागतं, तर त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन ही काय झाली, कस्टमर झाली. ओके. आणि जे काही रॉ मटेरियल सप्लाईंग एजन्सीज आहेत किंवा जे काही सप्लायर आहेत, ओके, ते झाले सप्लायर. आणि कधी कधी काय होतं, एखादी ऑर्गनायझेशन एखादी वस्तू प्रोड्यूस करत आहे आणि एखादा व्यक्ती तो विकत घेत आहे. सपोज मी ती वस्तू विकत घेत आहो, तर काय होणार, मी कस्टमर झालो आणि ती पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन काय झाली, सप्लायर झाली. तर सप्लायर आणि कस्टमर हे चेंज होत असतात. तर यांमधली जी रिलेशनशिप आहे की जो काही एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन होतं, डिमांड डेटा किंवा व्हिजिबिलिटी ऑफ स्टेटस, जे काही एक्सचेंज होतं माहिती, तर त्यालाच आपण काय म्हणतो, सप्लाय चेन रिलेशनशिप. तर सप्लाय चेन रिलेशनशिप कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात. सो देर आर 3 इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ रिलेशनशिप.
So first one is vertical supply chain relationship, then horizontal supply chain relationship, and full collaboration. So in the vertical relationship, the traditional linkages between the firms in the supply chain such as retailers, distributor, manufacturers and रॉ मटेरियल सप्लायर्स. तर व्हर्टिकल, ओके, तर तुम्ही लक्षात घ्या की व्हर्टिकल म्हणजे कसं असतं आणि हॉरिझॉन्टल म्हणजे कसं असतं. तुम्हाला शब्दावरूनच अर्थ नक्की लक्षात येणार. त्यानंतर हॉरिझॉन्टल रिलेशनशिप. हॉरिझॉन्टल रिलेशनशिप इन बिझनेस अरेंजमेंट बिटवीन फर्म्स दॅट ऑक्युपाय पॅरलल पोझिशन इन द सप्लाय चेन. म्हणजे पॅरलल पोझिशनमध्ये ज्या काही टर्म्स येतात पॅरलल पोझिशनमध्ये. तुम्हाला एक उदाहरण देतो. एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांचे 3 सप्लायर आहेत, सप्लायर 1, सप्लायर 2, सप्लायर 3. तर सप्लायर हे पॅरलल पोझिशनमध्ये असतात. ओके, सो सप्लायर 1, 2 अँड 3 आर इन द रिलेशनशिप हॉरिझॉन्टल सप्लाय चेन रिलेशनशिप. ओके, म्हणजेच जर 2 होलसेलर आहेत तर ते होलसेलर कोणत्या लेवलला येतात? पॅरलल लेवलला येतात. तर आपण त्याला काय म्हणतो? पॅरलल सप्लाय चेन रिलेशनशिप. आणि तिसरा आहे फुल कोलॅबोरेशन. So business arrangement between the firms that occupy both vertical and parallel position in the supply chain. म्हणजेच व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलचं जे काही कॉम्बिनेशन होतं या जे काही कोलॅबोरेशन होतं तर त्यालाच काय म्हणतात? फुल कोलॅबोरेशन सप्लाय चेन रिलेशनशिप. ओके, सो नाऊ यू कॅन सी इन दिस डायग्राम हाऊ द व्हर्टिकल रिलेशनशिप्स आर देअर. सो फर्स्टली सप्लायर्स, मॅन्युफॅक्चरर्स, डिस्ट्रीब्युटर अँड देन रिटेलर. तर व्हर्टिकल रिलेशनशिपमध्ये काय आहे? जे काही गुड्स आणि सर्व्हिसेस आहे ह्या सप्लायरपासून मॅन्युफॅक्चररला चालल्या, मॅन्युफॅक्चररपासून डिस्ट्रीब्युटरला आणि डिस्ट्रीब्युटरपासून अल्टिमेटली रिटेलरला. तर जे काही ट्रान्सफर होत आहे गुड्स आणि सर्व्हिसेसचं हे एका लेवलवरून दुसऱ्या लेवलला होत आहे, म्हणजेच व्हर्टिकली होत आहे. आणि दुसऱ्या डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं हॉरिझॉन्टल रिलेशनशिपमध्ये इथे दाखवलेलं आहे की सप्लायर 1 टू सप्लायर 2. The information exchange or goods and services exchanges between supplier 1 and supplier 2, then it is called as horizontal relationship. If there are 2 manufacturers, 2 distributors or 2 or more retailers, then it is called as horizontal relationship. And if there is a combination of these two, then it is called as full collaboration. Okay, then the last पॉईंट इन द फर्स्ट चॅप्टर इज कोल्ड चेन मॅनेजमेंट. ओके, तर फर्स्ट चॅप्टरमधला हा आता शेवटचा पॉईंट आहे, कोल्ड चेन मॅनेजमेंट. सो व्हॉट इज कोल्ड चेन? कोल्ड चेन इज अ लॉजिस्टिक सिस्टीम दॅट प्रोव्हाइड्स अ सिरीज ऑफ फॅसिलिटीज फॉर मेंटेनिंग आयडियल स्टोरेज कंडिशन फॉर पेरिशेबल्स फ्रॉम द पॉईंट ऑफ ओरिजिन टू पॉईंट ऑफ कन्झम्पशन इन द टोटल फूड सप्लाय चेन. ओके, तर कोल्ड चेन म्हणजे काय असतं की जे पॉईंट ऑफ कन्झम्पशन आहे, ओके, पॉईंट ऑफ कन्झम्पशनपर्यंत एखादी वस्तू आहे जी पेरिशेबल आहे नेचरमध्ये. सपोज एखादा फूड प्रोडक्ट आहे तो पेरिशेबल आहे नेचरमध्ये, तर त्याला पॉईंट ऑफ कन्झम्पशनपर्यंत पोहोचेपर्यंत कुठून? पॉईंट ऑफ ओरिजिनपासून. तर त्याचा मेंटेनन्स करणं किंवा एक आयडियल त्याला टेम्परेचर कंडिशन असतील किंवा स्टोअरच्या कंडिशन असतील तर त्याचा वापर करून त्याला व्यवस्थितपणे पॉईंट ऑफ ओरिजिनपासून तर पॉईंट ऑफ कन्झम्पशनपर्यंत फूड सप्लाय चेनमध्ये पोहोचवणं, त्यालाच काय म्हणतात? कोल्ड चेन. ओके, तर तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकता की फार्म, देन फार्मपासून प्री कूलर्स, देन कोल्ड स्टोरेज, मार्केट प्लेस अँड कस्टमर. तर तुम्हाला एक उदाहरण देतो, लक्षात घ्या. एक शेतकरी आहे, त्याच्याकडे काही मिल्क ॲनिमल्स आहेत. तर तो काय करणार? त्याच्याकडे जे काही मिल्क आहे तर तो मिल्क तो डेली त्याच्या टाऊनमध्ये म्हणा किंवा कुठेही जे काही मिल्क कलेक्शन सेंटर असणार, ओके, तर मिल्क कलेक्शन सेंटरमध्ये तो विकणार. मिल्क कलेक्शन सेंटरमध्ये काय केलं जाणार की जे काही मिल्क त्यांनी पूर्ण गावामधून म्हणा किंवा आजूबाजूच्या पूर्ण गावामधून जे काही मिल्क रिसीव झालं ते नक्कीच ते काय करणार? एखाद्या बल्क कूलरमध्ये स्टोअर केलं जाणार. ओके, आणि तिथून तेच मिल्क इंडस्ट्रीमध्ये प्रोसेस करण्यासाठी ट्रान्सपोर्ट केलं जाणार. ते कशामध्ये केलं जाणार? रेफ्रिजरेटेड ट्रक्स. ओके, जे काही रेफ्रिजरेटेड ट्रक्स असतात किंवा जे काही बल्क मिल्क कूलर्स असतात तर त्यातून ते ट्रान्सपोर्ट केलं जाणार इंडस्ट्रीमध्ये. इंडस्ट्रीमध्ये
प्रोक्युअर केल्यानंतर किंवा रिसिविंग डॉकमध्ये थोडा मिल्क आलं, त्यानंतर तिथे सुरुवातीला ते मिल्क स्टोअर केलं जाणार, त्यानंतर त्यावर प्रोसेस केली जाणार आणि प्रोसेस केल्यानंतर जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत हे पुन्हा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले जाणार आणि कोल्ड स्टोरेजमधून ते मार्केट प्लेसमध्ये त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला किंवा त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला मेंटेन करून मार्केट प्लेसमध्ये ते डिप्लॉय केले जाणार अँड अल्टिमेटली रिटेलर्सपर्यंत किंवा कस्टमर्सपर्यंत पोहोचणार. तर ही जी काही चेन आहे, जसं आपण सप्लाय चेन म्हटलं, सप्लाय चेनमध्ये काय केलं की एक प्रोडक्ट आहे तो फार्मपासून आपण अल्टिमेटली कस्टमरपर्यंत पोहोचवला. बट कोल्ड चेनमध्ये आपल्याला असे प्रोडक्ट पाहिजे आहे की जे टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहेत, ओके, ज्यांना एक पर्टिक्युलर टेम्परेचरची डिमांड असतं. म्हणजे काही प्रोडक्ट असतात की ज्यांना खूप कमी टेम्परेचरमध्ये ठेवावं लागतं किंवा जे त्यांचं जर टेम्परेचर थोडंही वाढलं तर त्यामुळे काय होतं, ते डिके होऊ शकतात किंवा डिटेरिओरेशन होऊ शकतं त्या प्रोडक्टचं. तर अशा प्रोडक्टसाठी आपल्याला कोल्ड चेनचा अभ्यास करायचा आहे. द कोल्ड चेन लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर जनरली कन्सिस्ट ऑफ प्री-कूलिंग फॅसिलिटीज, कोल्ड स्टोरेजेस, रेफ्रिजरेटेड कॅरियर्स, मल्टीमोडल ट्रान्सपोर्टेशन, पॅकेजिंग, information management system, warehouse management system, traceability, financial and insurance institution. Okay, so these are the cold chain logistic infrastructure contents. म्हणजे कोल्ड चेन लॉजिस्टिकमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात किंवा इन्क्लूड असतात. देन द सिस्टीम दॅट अलोज अ सेफ ट्रान्सपोर्ट ऑफ टेम्परेचर सेन्सिटिव्ह गुड्स अँड प्रोडक्ट्स अलॉंग द सप्लाय चेन इज कॉल्ड ॲज कोल्ड चेन मॅनेजमेंट. म्हणजेच कोल्ड चेन मॅनेजमेंट म्हणजे काय असतं की ह्या सर्व कोल्ड चेनचं मॅनेजमेंट करणं. मॅनेजमेंट कसं करणं की त्याचा सेफ ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे, त्याचं स्टोरेज सेफ झालं पाहिजे. कशाचं? ज्या काही टेम्परेचर सेन्सिटिव्ह गुड्स आहेत. ओके, इट रिलायज हेविली ऑन द सायन्स टू इव्हॅल्युएट अँड अकोमोडेट फॉर द लिंक बिटवीन टेम्परेचर अँड पेरिशेबिलिटी. Any product known to be labeled perishable will likely to be need cold chain management. म्हणजे जे काही प्रोडक्ट्स आहेत की ज्यांना आपण पेरिशेबल म्हणू शकतो, त्या सर्व प्रोडक्ट्सला कोल्ड चेन मॅनेजमेंटची गरज असते. सो दिस कुड बी इन्क्लूड फूड्स लाईक मीट, सी फूड, व्हेजिटेबल, फ्रोझन प्रोडक्ट्स, मेडिकल सप्लाईज अँड फार्मास्युटिकल्स. ओके, तर कोणत्या कोणत्या गोष्टी पेरिशेबल नेचरमध्ये असतात? तर ॲग्रिकल्चरचा जर विचार केला आपण, तर जे काही मिल्क प्रोडक्ट्स आहेत, तर मिल्क प्रोडक्ट हे पेरिशेबल इन नेचर असतात. म्हणजे ज्यांची एक लाईफ असतं, शेल्फ लाईफ म्हणतो आपण त्याला, की ते 2 ते 3 दिवस राहतात, काही 7 ते 8 दिवस राहतात. काही व्हेजिटेबल्स आहेत, त्या व्हेजिटेबल्समध्ये मॉइश्चर कंटेंट पर्टिक्युलर लेवलपर्यंत जर मेंटेन नाही राहिलं तर त्यासुद्धा खराब होऊ शकतात. किंवा मिल्क प्रोडक्टमध्येच आपण जर पाहिलं की आईस्क्रीम झालं, दही, मिल्क, पॅकेज्ड मिल्क, तर ह्या गोष्टी कशा आहेत? पेरिशेबल आहेत. किंवा मीठ, सी फूड आणि मेडिकल. आता मेडिकलचा जर विचार केला तर फार्मास्युटिकल आणि मेडिकलमध्ये कोणत्या गोष्टी येतात की व्हॅक्सिन्स. ओके, आता आपण नेहमी एक गोष्ट म्हणजे डेलीमध्येच ऐकतो की कोविड वॅक्सिन. तर ही वॅक्सिनसुद्धा किंवा कोणतीही मेडिकल व्हॅक्सिन जर असेल तर तिला आपण नक्कीच एका प्रॉपर टेम्परेचरलाच ठेवावं लागतं, नाहीतर ती व्हॅक्सिन खराब होऊ शकतं किंवा त्या व्हॅक्सिन आपण वापर करू शकत नाही. कारण व्हॅक्सिनेशन करताना ती जी व्हॅक्सिन आहे तर त्या व्हॅक्सिनचं एक पर्टिक्युलर टेम्परेचर लागतं. ओके, तर फार्मास्युटिकलमध्ये ज्या काही व्हॅक्सिन्स आहेत ह्यासुद्धा कोल्ड स्टोरेज मॅनेजमेंटनीच सप्लाय केल्या जातात. Cold chain logistic has many moving parts. Some of the elements include cold storage, which facilitate that store goods and products waiting for to be transported. Then cooling systems, a system that brings food up and to keep an appropriate temperature during all aspects of the supply chain, including processing, storing and transporting. Then cold transport, which will ensure goods remain at stable temperature and humidity level. Then cold processing, which facilitate that allow for processing goods with sanitation in mind. Then cold distribution, which deals with loading boxes or crates
अँड पॅलेट्स टू डिस्ट्रीब्युशन गुड्स. म्हणजे कोल्ड चेन मॅनेजमेंटमध्ये काही महत्त्वाचे भाग असतात. त्यामध्ये आपण सांगू शकतो की कोल्ड स्टोरेज, कूलिंग सिस्टीम, कोल्ड ट्रान्सपोर्ट, कोल्ड प्रोसेसिंग, कोल्ड डिस्ट्रीब्युशन. तर ह्या काही महत्त्वाचे एलिमेंट्स असतात कोल्ड चेन मॅनेजमेंटमध्ये. ओके, सो व्हाय कोल्ड चेन मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट. कोल्ड चेन मॅनेजमेंट काय इम्पॉर्टंट आहे. ओके, तर सुरुवातीला सांगतो की कोल्ड चेन मॅनेजमेंट जर एखादी ऑर्गनायझेशन वापरत असेल तर त्या ऑर्गनायझेशनची जी कॉस्ट आहे, फिक्स ॲसेट कॉस्ट ही वाढणार. त्यानंतर जे काही ऑपरेटिंग कॉस्ट आहे ते ऑपरेटिंग कॉस्ट नक्कीच थोडी वाढणार. त्यानंतर हायर इंटरेस्ट अँड अपॉर्च्युनिटी कॉस्ट अँड हायर मॅनेजरियल कॉस्ट. कारण कोल्ड सप्लाय चेनचा वापर करण्यासाठी नक्कीच थोडी कॉस्ट जास्त लागणार. कॉस्ट ऑफ स्टोरिंग गुड थोडी जास्त लागणार. बट it will increase the shelf life of the product. Okay, if the cold storage management or cold management is there, then it increases the shelf life of the product, it increases the quality of the product, it reduces the wastages. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये जे काही टोटल आपलं ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आहे तर त्या ॲग्रिकल्चर प्रोडक्शनपैकी फक्त 8% प्रोड्यूस आपण प्रोसेस करतो. हा खूप कमी आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये जिथे मोर दॅन 50% ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इज प्रोसेस्ड, म्हणजे 50% जास्त ॲग्रिकल्चर प्रोडक्शन हे प्रोसेस केलं जातं आणि त्यामुळे जे काही प्रॉफिट आहे त्या कंट्रीजला खूप जास्त असतं. पण आपल्या देशामध्ये आपलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलं नाही की ज्यामुळे आपण प्रोसेसिंग जास्तीत जास्त करू शकणार. 25 ते 30% प्रोडक्शन हे दरवर्षी लॉस होतं. कशामुळे लॉस होतं की त्याला स्टोरेज फॅसिलिटीज मिळत नाही. ओके, किंवा जे काही त्याची सेल्फ लाईफ आहे ही सेल्फ लाईफ आहे तोपर्यंत त्याला स्टोअर करायला वेळच मिळत नाही. किंवा काही व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत किंवा जे काही प्रोसेस प्रोडक्टसुद्धा आहेत तर त्यांनासुद्धा जे काही स्टोरेज फॅसिलिटी मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि त्यामुळे त्या गोष्टी खराब होतात आणि वेस्ट होतात. ओके, सो बाय युझिंग कोल्ड चेन मॅनेजमेंट इट रेड्युसेस द वेस्टेज, देन इट इनेबल्स फूड प्रोसेसिंग. ओके, स्टोअर करून ठेवल्यामुळेच आपण त्या प्रोडक्टला समोर प्रोसेस करू शकतो. देन द कोल्ड चेन मॅनेजमेंट विल इन्क्रीज सेल्स, इट प्रोव्हाइड बेटर सर्व्हिस क्वालिटीज अँड व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स. म्हणजेच अल्टिमेटली कोल्ड चेन मॅनेजमेंटचा वापर करून आपण फक्त एक सांगू शकतो की जे काही कॉस्ट ऑफ स्टोरिंग गुड्स आहे थोडी वाढणार, बट अल्टिमेटली रेव्हेन्यूसुद्धा कंपनीचा वाढणार आणि प्रॉफिटसुद्धा वाढणार. तर हे झालं कोल्ड चेन मॅनेजमेंटविषयी. तर अशा प्रकारे आपलं फर्स्ट चॅप्टर ओव्हरव्ह्यू ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट हे संपलं. या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं की नेचर आणि कन्सेप्ट काय आहे, सप्लाय चेन म्हणजे काय असतं, त्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, त्यानंतर फंक्शन्स कोणते कोणते आहेत किंवा फ्रेमवर्क कसं आहे सप्लाय चेन मॅनेजमेंटचं. देन आजच्या क्लासमध्ये आपण पाहिलं की सप्लाय चेन रिलेशनशिप कशाला म्हणतात, कोल्ड चेन मॅनेजमेंट कशाला म्हणतात किंवा काय इम्पॉर्टंट आहे किंवा काय इम्पॉर्टन्स आहे सप्लाय चेन मॅनेजमेंटचं. तर ह्या सर्व गोष्टी आपण शिकलो. ओके, तर नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण पाहू व्हॉट इज लॉजिस्टिक अँड टोटल ओव्हरव्ह्यू ऑफ लॉजिस्टिक. ओके, so thank you and thank you for joining session.